ही वडी पाहताय ना, एकदम मऊसूत, खुसखुशीत, दिसायला सुद्धा भारी दिसत आहे। तर नमस्कार, भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुळाची वडी बनवणार आहे। तर ही वडी सहज कुणीही करू शकेल इतकी सोपी आहे आणि विशेष म्हणजे ही वडी महिनाभर टिकते। तर याआधीही तिळगुळाच्या लाडूची रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड झालेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथे जाऊन तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकताय। तर चला मग रेसिपीला सुरू करूया। तर इथे अर्धी वाटी तीळ घेतलेला आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, त्यासाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तर इकडे गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तीळ भाजून घ्यायचा आहे। तर मंद आचेवर भाजायचा आहे। तरी ते आता त्याच तव्यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहे। तर शेंगदाणे पण मंद आचेवरच भाजायचं। आता हे सर्व थंड झाल्यानंतर इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। तर एकदम बारीक न करता थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे। इथे वाटून झालेला आहे। आता त्याच भांड्यामध्ये शेंगदाणे पण बारीक करून घेणार आहे। आता हे दोन्ही एकत्र केलेलं आहे, शेंगदाणे आणि तीळ। इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये छोट्या चमच्याने 2 चमचे तूप टाकलेलं आहे। तुपामुळे वडी खूप छान लागते। तर यामध्ये गूळ घातलेला आहे। गुळाचा पाक करायचा नाही आपल्याला, गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे। एक 4 मिनिटांना तुम्ही पाहू शकताय गूळ मेल्ट होत आहे। आता इथे गूळ व्यवस्थित असं मेल्ट झालेला आहे। तर आता तुम्ही पाहू शकताय थोडेसे असे बुडबुडे येत आहेत, म्हणजेच बबल्स येत आहेत त्यावरती। आपल्याला जसं पाहिजे तसं झालेलं आहे। हे मीडियम गॅसवरतीच करून घेत आहे। तीळ आणि शेंगदाणा बारीक करून घेतलेला होता, ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकताय एकदम 3-4 मिनिटातच हे मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा। इकडे ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आणि व्यवस्थित करून घ्यायचं याला। तर तुम्ही एका वाटीनं किंवा चमच्याच्या मदतीने पण करू शकताय। इथे व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे। आता सुरीला थोडंसं तूप लावून घेतलंय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार वडी कट करू शकताय। तर तुम्ही पाहू शकताय एकदम मऊसूत अशी वडी तयार झालेली आहे आणि खुसखुशीत सुद्धा झालेली आहे। एकदम साध्या सोप्या पद्धतीत सांगितलेलं आहे। सहज वडी कोणीही करू शकेल इतकी सोपी वडी तयार होते। तर या मकर संक्रांतीला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीत वडी करून बघा। तर आजची ही तिळगुळाची वडी तुम्हाला कशी वाटली ते सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।